नमस्कार मंडळी, मी मिनानाथ वारंग माझा सिंधुदुर्ग या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून तुमच्या सोबत आहे आणि आज आपल्या या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये मध्यवर्ती ठिकाणी लाजरी क्रिकेट ग्रुपचा या ठिकाणी मान्सून महोत्सव गेली 14 वर्ष चालतोय आणि विविध कार्यक्रम या ठिकाणी असतात, डबल बारी असतात, नाट्यप्रयोग असतात, विविध कला या आपल्या कोकणामधील आहेत त्या या ठिकाणी सादरीकरण करण्याचा प्रयत्न या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून असतो आणि यंदा या ठिकाणी तब्बल 2 संयुक्त नाटकं या ठिकाणी सादर करण्यात आली होती। त्यातील जी नाट्य लेखनाची जी भूमिका असते ती भूमिका बजावणारे आपल्यासोबत आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आहेत। सुरुवातीला आपण त्यांची ओळख करून घ्या। माऊली, नाव तुमचं? माझं नाव अजित गजानन गाडगीळ, राहणार मळेवाड, तालुका सावंतवाडी। हे अजित गाडगीळ माऊली आहेत। स्वतः एक नाट्यलेखन करण्याची या ठिकाणी त्यांची गेली कित्येक वर्ष परंपरा आहे, ती या ठिकाणी जोपासत असतात। आज हा या ठिकाणी नाट्यप्रयोग आहे, त्याविषयी आपण चर्चा करतोय। कालचा आणि आजचा 2 नाट्यप्रयोग तुमच्या लेखनातून या ठिकाणी दशावतार कलाकारांनी सादरीकरण करण्याचा प्रयत्न केला। कालचा राजा तरुणी सेन, वीरभक्त तरुणी सेन आणि आजचा हा रावण मंदोदरी विवाह। ह्या 2 नाटकांचं जे लेखन होतं, पार्श्वभूमी काय सांगाल, कशा रीतीने याची सुरुवात केला? कारण अचानक या ठिकाणी म्हणजे फोन आला किंवा काय सुरुवात कशी होती, काय सांगाल? तर झालं असं, गेल्या वर्षी सिंधुदुर्ग राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, त्या मंडळाच्या माध्यमातून जे दशावतार नाटक केलं गेलं, संयुक्त दशावतार वरुण गर्वहरण, त्या वरुण गर्वहरण नाटकाच्या दरम्यान माझी श्री महाडेश्वर सरांशी ओळख झाली, जे आपल्या लाजरी क्रिकेट ग्रुपचे सर्व आहेत। आणि त्यांनी मला एक थोडक्यात हिंट दिली की आपण पुन्हा भेटूया। पण त्यांचं ते सूचक वक्तव्य तेव्हा माझ्या लक्षात आलं नाही की ते, हो म्हटलं पुन्हा भेटूया, पण कशा संदर्भात भेटूया हे त्यांचं सूचक वक्तव्य माझ्या लक्षात आलं नाही। बरोबर। आणि ते पुन्हा माझ्या संपर्कात आले। सध्याचा जो काय 2026चा काजू सीझन आमचा चालू होता, त्यावेळी ते एकदा फोन केलं त्यांनी आणि बोलले, नाटक काढताय ना संयुक्तसाठी? सर म्हटलं हो काढतोय, परंतु सध्या काजू सीझन चालू आहे आणि हाताकडे माणूसबळ कमी आहे, त्यामुळे जरा वेळ लागेल। ठीक आहे, तुम्हाला लागेल तेवढा वेळ घ्या। तरी सुद्धा माझ्या लक्षात आलं नाही की ह्या लाजरीच्या मान्सून महोत्सवामध्ये, या संयुक्त दशावतार नाट्यप्रयोगांच्या या महोत्सवामध्ये माझी वर्णी लागलेली आहे। ते एक पर्याय म्हणून कदाचित माझा विचार करत असावेत असं मला वाटू लागलं। आणि एक दिवशी झालं असं, फार मोठा पाऊस पडत होता, जवळपास झाडं वगैरे सुद्धा पडली होती रस्त्यावर आणि पूर्ण रस्ते ब्लॉक झालेले होते। आणि अशा वेळेला पावसातून महाडेश्वर सर खास मला भेटण्यासाठी आले आणि आमच्याकडे आले। आमच्या गजानन महाराज मंदिरात त्यांची माझी भेट झाली। तर ते बोलले, त्यांनी स्पष्ट सांगितलं, 2 नाटकं आम्हाला हवी आहेत तुमच्याकडून। आणि म्हटलं कोणती हवी तुम्हाला? ऑलरेडी माझ्याकडून जी काही लोकांकडे सादर झालेली आहेत, ऑलरेडी जी आपण प्रेझेंटेशन ज्यांचं दिलेलं आहे त्यांची मी यादी काढली, अशी अशी आहेत। नाही नाही म्हणायला लागले, आम्हाला पूर्णपणे नवीन, जे कुठेही सादर न झालेलं असं एखादं चरित्र आम्हाला मिळेल का, किंवा दोन्ही चरित्र आम्हाला तुमच्याकडून मिळतील का? म्हटलं प्रयत्न करूया, प्रयत्नांती परमेश्वर। कारण तरतऱ्हेचे ग्रंथ धुंडाळले आणि माझ्या हाती आलं कृत्तिवास रामायण। आणि त्या कृत्तिवास रामायणामध्ये एक कोणाच्याही नजरेला, सर्वसामान्यपणे न आलेलं एक कथानक माझ्या नजरेला आलं, जे बिभीषणाचा मुलगा वीरभक्त तरणीसेन, जो रामभक्त असून सुद्धा मातृभूमीच्या संरक्षणासाठी श्रीरामाच्या रूपाने आलेलं परचक्र परतून लावण्याचा प्रयत्न करतो। परंतु श्रीराम हे आपल्या पत्नीच्या मुक्ततेसाठी आले आहेत, आपले पिताश्री त्यांच्या बाजूने आहेत। ह्या सर्व धर्म संकटातून तो तरणीसेन आपल्या मातृभूमीच्या रक्षणासाठी जो काही लढा देतो, तो त्या ग्रंथामध्ये दिलेला आहे। त्याचं प्रतिपादन करून, त्याचं नाट्य रूपांतर करून यांच्याकडे दिलं। बघा, हे कथानक तुम्हाला पसंत पडतंय का? एका क्षणात त्यांनी सांगितलं यस, चालेल। याच्यात लागणारी पात्र किती, नावं, आणि त्याच्यासाठी कोण कोण, म्हणजे स्त्री पात्र कोण, त्याच्यात राजपार्ट कोण, खलनायकी बाज कोणाचा आहे, हे सगळं मला फक्त लिहून द्या, बाकी सगळं आम्ही पाहतो। त्याप्रमाणे त्यांनी ते निवडक कलाकार निवडल्या। तरी पण म्हणाले अजून एक पाहिजे। तर आम्हाला म्हणाले 2 दिवसाचा हा महोत्सव, नाट्य महोत्सव करायचा आहे, तर दुसऱ्या दिवशीसाठी सुद्धा आम्हाला तसंच पाहिजे आहे।
की कुठे न झालेलं हवं आणि त्याच्यात काही असे आम्हाला प्रसंग हवे आहेत दाखवायला की जे आम्हाला असे अपेक्षित आहे आणि तसे प्रसंग असलेलं कथानक काय मिळेल हे बघता बघता एक माझ्या हाती एक बाळ सापडलं. रावण विवाह चरितम, जे काकभृषुंडी ऋषींनी जे अनेक वेळा रामायण पाहिलं, म्हणजे अनेक युगांच्या युग चौकट्या घडून गेल्या, त्याच घटना त्या प्रत्येक युग चौकटीमध्ये घडत गेल्या आणि हे बघणारा एकच साक्षीदार म्हणजे काकभृषुंडी ऋषी. त्या काकभृषुंडी ऋषींनी वानरांना मंदोदरीच्या आणि रावणाच्या ज्या काही विवाहाची कथा सांगितली, त्या कथेला रावण विवाह चरितम असं जे काही नाव होतं ते माझ्या हाती सापडलं. त्याचं संकलन केलं आणि त्याच्यात शक्यतो बघितलं तर याच्यात कुठला फरक करायची गरज नाहीये. काही गोष्टी त्याच्यात नाट्य रूपांतर करण्यासाठी मी वापरल्या आणि ते पूर्ण रावण विवाह चरितम मी वापरून रावण मंदोदरी विवाह या नाटकाला हे रूपांतर प्राप्त करून दिलं, जे आज आपल्याकडे सादर होत आहे आणि सर्व नाट्यरसिक त्याचा आस्वाद घेत आहेत. आणि साधारणतः हे नाट्य लेखन करत असताना आपल्या या दशावतार सृष्टीतील जे कलाकार आहेत, कालच्या संयुक्त नाटकातील आणि आजच्या, हो हो मग ते समोर ठेवून कशा रीतीने, म्हणजे कोणते कलाकार कोणती भूमिका करू शकतात? नाही, कारण कसं आहे, संयुक्त नाटकासाठी नाटक काढते वेळी कलाकारांना नजरेसमोर ठेवून नाही, हे पात्र कसं सजीव सादर करता येईल याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. या पात्राला किती स्कोप द्यायचा किंवा त्याच्या भूमिकेची काटछाट करायला लागेल का, काय करावं लागेल, काय प्रसंग निर्माण होतील आणि हे विशिष्ट कालावधीमध्ये संपलं पाहिजे. शेवटी प्रेक्षकांचाही विचार करावा, ते किती तास बसू शकतील याचाही विचार आपल्याला करावा लागतो. बरोबर. आणि त्याच्यासाठी लागणारं प्रेझेंटेशन तयार केलं की ते आणि महत्वाची जबाबदारी आमची लेखकांची काय आहे, आम्ही पडद्यामागेच राहतो. बरोबर. पण पडद्यासमोर प्रेक्षकांचा सामना ते कलाकार करतात. आज समजा त्यांच्याकडून समजा काही सादरीकरण करताना त्यांच्या शक्ती बाहेर गेलं किंवा बौद्धिक शक्ती बाहेर जर गेलं आणि त्यांच्याकडून ते बिचारे कुठे कमी पडले असतील तर आज त्यांचा नावलौकिक कमी होऊ शकतो आणि याचं पाप आमच्या लेखकांच्या माथी येऊ शकतं. त्यांच्याकडून काही चुकीचं सादरीकरण झालं तर ते बरोबर, ते आमचा दोष असणार आहे तो, आणि तो आम्ही स्वीकारला पाहिजे. मग असं घडून न देता जसे संदर्भ असतील तसा त्याचा वापर करून व्यवस्थित त्याला नाटक दशावतारी बाज, नाटकाचा बाज प्राप्त करून देऊन आपण ते तयार करायचं असतं आणि ते होईल तसं तयार करून मी दिलं. यालाही त्यांनी पसंती दिली. जवळपास माझ्याकडे असलेल्या नव्या जुन्या अनेक प्रयोगांच्या प्रती त्यांना मी दिल्या, तर त्यातल्या या 2 प्रयोगांना त्यांनी मान्यता दिली आणि त्या आता आपल्याकडे सादर होत आहे. आणि त्याच्यासाठी लागणारे म्हणजे कलाकारांची नाही, पात्रांची लिस्ट काढली. कोण स्त्री पात्र आहे, कोण याच्यातला विनोदी कलाकार म्हणून याच्यातलं काम करू शकतो, कोण खलनायकी बाजाचा याच्यात आहे, कोण राजपाट चालेल, हे एवढं फक्त लिहून दिलं. त्याच्या समोर पात्रांची निवड करण्याचे सर्व अधिकार मी आयोजन मंडळीने. कारण कसं आहे, शेवटी मी जर सांगितलं हाच कलाकार आणा, हा बरोबर, सांगायला हरकत नाही, सुचवायला हरकत नाही, पण फायनल करायचं त्यांनी आहे. आणि शेवटी कलाकारालाही वेळ हवा नाहीये किंवा त्या दिवशी मी आउट ऑफ स्टेशन आहे म्हणून जर त्याने सांगितलं तर मग त्याच्यासाठी पर्याय दुसरा त्या आयोजकांनाच निवडायचा आहे. मग तेवढं स्वातंत्र्य आपण त्यांना दिलं पाहिजे आणि त्यांनी या सगळ्याचा खुबीनं वापर केला. आणि आज तसं जर बघितलं तर ह्या लाजरी क्रिकेट ग्रुपच्या माध्यमातून जे काही मान्सून महोत्सवाचं जे काही दशावतारी महोत्सव हा कार्यक्रम ते सादर करतात, पण आज जर त्या कार्यकारी मंडळाचं स्वरूप जर बघितलं असेल तर ते अत्यंत उत्तम आहे. आणि त्यातली जी माणसं आहेत, जे पदाधिकारी आहेत, जे कार्यकर्ते आहेत, ते प्रत्येक जण केवळ क्रिकेट ग्रुप हे जरी त्या ग्रुपचं नाव असलं तरी ते सर्वंकष ज्ञान, सगळ्या बाबतीतलं ज्ञान आज त्यांना आहे. दशावतारामध्ये कोण कुठली कशी भूमिका करू शकणार आहे, तो कोण किती क्षमतावान आहे आणि आपण कोणाकडे काय अपेक्षा करू शकतो याचं पूर्ण ज्ञान त्याला आहे. आणि म्हणूनच हे सर्वजण पूर्णपणे त्यांनी हे सगळं शिवधनुष्य इतकी 14 वर्ष पेलतायत
आणि तसंच त्यांनी ते लिहिलं या वर्षीचंही शिवधनुष्य पेललं आणि प्रत्येकाला त्याच्या योग्यतेची परफेक्ट भूमिका त्या आयोजकांनी दिलेली आहे आणि त्याचं ते सादरीकरण त्यांच्याकडून होत आहे. ओके, धन्यवाद. या ठिकाणी या आजच्या 2 दिवसाच्या नाट्यप्रयोगाच्या निमित्तानं चर्चा करण्यासाठी तुम्ही आलात. विशेष चर्चा तुमच्या या नाट्य लेखनाच्या बाबतीत होणार आहे. प्रवास नेमका कसा आहे, काय कशा रीतीने ज्ञान मिळवलं जातं, कशा रीतीने कलाकारापर्यंत पोहोचवलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचतं, हे सगळं आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत. या आजच्या 2 दिवसाच्या या चर्चेबाबत तुम्ही आमच्यासाठी वेळ दिलात. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तुमच्या भावी वाटचालीसाठी खूप खूप धन्यवाद. तुमचा माझा सिंधुदुर्ग या चॅनलसाठी सुद्धा भरपूर शुभेच्छा. मी त्याचा पहिल्यापासून फॉलोअर आहे. त्याचे मी व्हिडिओ स्वतः बघत असतो. सर्वांनी या चॅनलला फॉलो करा आणि दशावतारी नाटक, आपल्या लोककला, भजन या सगळ्यांचा आस्वाद घेण्यासाठी यांच्या या चॅनलला तुम्ही सर्वांनी नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा दाबा आणि यांच्या चॅनलच्या माध्यमातून येणाऱ्या सगळ्या जे काही कंटेंट्स असतील त्यांचा सगळ्यांचा तुम्ही आस्वाद घ्या. धन्यवाद. धन्यवाद.